ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय ज्यांनी आम्हाला अनेक डबल बाऱ्या दिल्या ते सन्माननीय उमेश खारेकर या वाडागावची शान माझे परममित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी या ठिकाणी अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केलेली आहे. मनापासून तुमचे आभार मानतोय बुवा. काय टायमाचं थोडं बंधन असल्यामुळे, टायमाचं बंधन म्हणजे तसं नाही, बंधन आता ह्या आमका पुढची डबल बारी असल्यामुळे त्याच्यात परत ही लाईट मध्ये गडबड करता, त्याच्यामुळे फक्त थोडा टायमाचा बंधन आपल्या पाळू द्या. म्हणून मी काहीतरी थोडंसो जिभेवर आळो घातलंय की आज माझा मित्र ह्या गावचा असल्यामुळे काहीतरी आपण तोंडात बंधन घालू काय. कारण उठसूट एखाद्याची जर आपण बोलला तर त्याची सुद्धा मान काहीतरी शर्मेन खाली न जाता त्याची सुद्धा मान या समाजामध्ये काहीतरी ताट राहावं होई. म्हणून मी सुद्धा तो प्रयत्न करते. कारण बुवा कसा असता, आपल्या मनाचा गाभारा जर सुंदर विचारांनी भरलेला असेल, आपल्या मनाचा गाभारा जर सुंदर विचारांनी जर भरलेला असेल ना, तर बुवा त्याच्यामधून शब्दांचा संस्कार, हा त्या संस्कार बुवा शब्दांचा संस्काराने दरवळत असतो बुवा. त्याच्यावरती चांगले संस्कार माणसाचे असायला लागतात की आपण कुठल्या जागेवरती जाऊन बारी करतोय, कोणाच्या गावात जाऊन बारी करतोय, त्याची मान आपण उंचावायला पाहिजे. नाहीतर मी किती बोलतोय या समाजात माहिती आहे, ह्या वाडा परिसरात सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी उगाच जोईल बुवा बोलावलेलं नाही. परत तुम्ही जरी नाव माझा सुचवला तरी त्यांनी मला पसंत केल्याने ही खरी त्यांची कमाल. तुम्ही फक्त बोट दाखवूचा काम केला की जोईल बुवा होयो, पण त्यांनी सुद्धा सांगितलं नसता. आज मंडळाने सांगितलं असता की जोईल बुवा नको, आज उठसूट काय बोलता. त्यासाठी बुवा आपली सुद्धा योग्यता त्या आपण दाखवून देऊ होईल. कारण बुवा एखाद्याचा अपमान करणं स्वभावात असू शकतो, पण सन्मान करणं त्यासाठी संस्कार चांगले असावे लागतात बुवा. कारण दुसऱ्याच्या दोषाचे वर्णन करणारे लोक तुमच्या दोषाचं वर्णन तिसऱ्याकडे करत असतात, एवढं लक्षात ठेवा बुवा. मी आज तुमका चांगलं म्हणाने होय, पण हईले दुसरे कोणतरी जाऊन सांगणारे असतात की दुर्वास गुरु बुवा असे. पण बुवा हे कुठेतरी आपण सांभाळायला पाहिजे, नाही काय. आज डबल बारी भजनाच्या माध्यमातून जोईल बुवा काय आहे, दुर्वास गुरु बुवा काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे ओरडून सांगायची गरज नाही. पण आज एकही शब्द न बोलता बारी करूची सुद्धा ताकद माझ्यात आहे. आणि ती ताकद आज दाखवल्यामुळे तुमचा बोलत एकही पॉइंट देणार नाही मी. आणि जर तो पॉइंट न देता जर तुम्ही जर माझ्याशी जर कुरघोडी करत असाल तर मी हयत नाही, परत गावशे तेव्हा शलटावी. बरोबर ना? बरोबर. हा, पण कसं आहे, आपण जे काय करतो ते समाजाला रुचलं पाहिजे, असं आपण केलं पाहिजे. या ठिकाणी माझे परममित्र सन्माननीय पेडणेकर साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय काराणे बुवा यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मगाशी त्यांनी बुवाना हे सुरानो चंद्रवा हे गीत गाण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं, ते सन्माननीय अथर्व गुरव यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या सगळ्यात आवडीचं गाणं आमच्या पप्पानी गणपती आणला हे गीत सादर करण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तत्पुरे बुवा हे भजन पूजन नामस्मरण जे चालू आहे ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरावरती, नाही काय. कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 50 वर्ष जगले, पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःसाठी काही करून ठेवलेलं नाही बुवा. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी काय करून ठेवलेलं नाही, त्यांनी दुसऱ्यासाठी करून ठेवलेलं. म्हणून आज आपला हा भगवा रंग बुवा आज आपण खांद्यावर घेऊन मिरवतो, नाही का बुवा. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव जर आपण घेतलं ना तर अंगावरती काटा येतो. मला इथे जमलेल्या सर्व मराठी बांधवांनी सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधलेले आहेत, एवढे गड किल्ले जिंकलेले आहेत, एका तरी गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव कोरलेलं आहे का मला सांगा. पण आज एखादा जर आमदार झाला
लावली जाता की माझ्या आमदार निधीतून हा संडास उभा केलेला आहे म्हणून. बरोबर? तुका जरी उभं केलं तरी तू ताच करतल. तू आधी काय सांगतल? ह्या गावात मी मला मेन गुरावय, हा घराने मी घालतोय, त्यामुळे माझ्या नावाची पाटी लावा असा तुझा सांगात पाटी होतो नाही. कारण त्याका मोठेपण लय मोठेपण आहे त्याका. मी हयलो मोठो भयलो मोठो, कोण नाही कोणता नी डाळ भात लोणचा येताना असो. त्या दिवशी एक जण सांगा होतो, कोण नाही कोणता डाळ भात लोणचा येताना एकटो येईल जाताना एकटो जाणार. 7:45 वाला उठलो नाही धावत त्याच्याकडे गेलो म्हणा, ए बुवा काय पण सांगायला नाही, येताना एकटो येईल जाताना एकटो येईल. दोघांशिवाय कोण येत नाही आणि चौघांशिवाय कोण जायत नाही. मोबाईल ठेवायचं जाग्यावर. बरोबर? जोईल बुवाची ताकद काय ते का अजून माहिती नाही बुवा. पण बुवा काय माहिती आहे, ज्याला धडपड करायला जमते ना त्याच्या समोर बुवा परिस्थिती सुद्धा नरमते नाही काय. कारण यशस्वी जीवनाची 4 सूत्र आहेत. यशस्वी जीवनाची 4 सूत्र आहेत. मेहनत केली तर धन मिळते, मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होतं, गोड बोलला तर ओळख होते, आणि एखाद्याचा जर आपण आदर केला तर आपल्या समाजामध्ये नाव होतं बुवा नाही काय. आज दुर्वास बुवांना मी जर घालून पाडून बोललो तर माझं ह्या नाव समाजामध्ये खराब होणार. कारण या युट्यूबच्या माध्यमातून सगळे जर म्हणणार काय स्वयंघोषित दुर्वास बुवा स्वराधीश ही पदवी ज्यांका मिळाली त्या बुवांबरोबर तुमचा बारी करूचा भाग्य मिळाला, त्यांना घालून पाडून बोलू नको. निश्चितच नाही बुवा बोलणार. तुमचा मानपान राखूनच त्या ठिकाणी बारी करणार बुवा. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरावरती आपण एक भजन पूजन नामस्मरण करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे एक गीत सादर करतोय आणि नंतर गजराला सुरुवात करतोय. छत्रपती शिवराया माझा, ओ छत्रपती शिवराया माझा, करता हिंदुस्थानाचा तयाला करतो मी. प्रत्येकाच्या हृदयात राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये अर्थ दडलेला आहे बुवा. छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारा, त म्हणजे त्रस्त बोगलाना करणारा, व म्हणजे परत माघारी न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा तो छत्रपती. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वासनेच्या आहारी न जाणारा राजा, जी म्हणजे त्या जिजाऊ मातेचा पुत्र तो शिवाजी, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राजाचा हितचिंत, आणि ज म्हणजे संपूर्ण जनता जनार्दनाचा राजा तो माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा बुवा. आज महाराष्ट्र गीत काय दर्जा मिळालेला नाही काय. मला वाटतं आता अशी नोटीस सुद्धा काढलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महाराष्ट्र गीत आहे ते भजनामध्ये म्हणायचं नाही. कारण ते गाणं म्हणताना प्रत्येकाने उभं राहूनच ते गाणं म्हणायचं आहे. राष्ट्रीय दर्जा त्या गाण्याला मिळालेला बुवा. असं गाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बुवा, आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हीच आपली मोठी पोच पावती आहे बुवा नाही काय. आज या ठिकाणी बुवानी सांगितलंय, मगाशी कोणीतरी सांगितलं की भाऊ भाऊ बुवा एकत्र येतात नाही का. भाऊ भाऊ कोणतरी एकत्र आहे, त्याची ताकद एवढी मोठी आहे. आज बुवा अनेक झाले नाही काय, बरोबर की नाही. लंकाधीश रावण त्याची लंका सोन्याची होती बुवा.
नाही काय, रावणाची लंका सोन्याची होती पण जळून खाक झाली का, त्याचा भाऊ त्याच्या विरोधात होता. आणि प्रभू रामचंद्र काही नसते वेळी सुद्धा वल्कल अंगावरती नेसून सुद्धा असते वेळी व प्रभू रामचंद्रांचा विजय झाला का, तर त्यांचा भाऊ त्यांच्या सोबत होता बुवा. आज या ठिकाणी माझे भाऊजी आले आहेत, माझी बहीण सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आले. निश्चितच व त्यांना सुद्धा माहिती आहे, तुम्ही मगाशी सांगितलं की भजन म्हणजे आपली आई भजन ऐकते, आपली बहीण भजन ऐकते, त्याचं भान प्रत्येकाने ठेवूनच बुवा भजन सादर केलं पाहिजे बुवा. म्हणून काय सांगतो बुवा, जो वडिलांच्या कष्टाची कदर करतो, लक्षात घ्या बुवा, जो वडिलांच्या कष्टाची कदर करतो तो कधी आयुष्यात गरीब राहत नाही. आईच्या मायेची कदर करतो तो कधी कमनशिबी राहत नाही. जो आपल्या भावाची कदर करतो तो कधी आयुष्यामध्ये एकटा पडत नाही. जो आपल्या बहिणीची कदर करतो तो कधी चारित्र्यहीन राहत नाही. आणि आपल्या गुरुची कदर करतो त्याच्यासारखा सुदैवी मनुष्य या जगामध्ये दुसरा कोण करायचा. प्रत्येकाने जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाची कदर करायला शिकलं पाहिजे. उठतूट एखाद्या जर घालून तोडून जर बोलला ना तर बुवा काही होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रेमाने जर समजून घेतलं तर जग कोणी जिंकलं नाही काय. येते वेळी आपण घेऊन काय येणार नाही, जाते वेळी घेऊन काय येणार. लक्ष 84 योनी पार करून हा नरजन्म आपल्याला मिळालेला आहे. या नरजन्माचं सार्थक परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे बुवा नाही काय. मनुष्य मेल्याच्या नंतर धन पेरतात, माहिती आहे ना तुमका, धन पेरतात, त्याच्यात पैसे सुद्धा असतात नाही, त्याचे पाठी उडवतात. ते का उडवतात बुवा हे तुमका माहिती आहे कधी नाही ना. हे का उडवले जातात, धन पेरला का जाता, पैसे का उडवले जातात, तर मनुष्य आयुष्यामध्ये जन्माला येण्याच्या नंतर पैशाच्या मागे लागलेला असतो. आयुष्यभर टीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी पैशाच्या मागे लागलेला असतो. कोण 100 रुपये मिळतात काय बघता, कोण 1000 रुपये मिळतात काय बघता, कोण 200 रुपये बक्षीस येतात काय बघता, बरोबर की नाही. पण परमेश्वर काय सांगता ज्यावेळी धन पेरता तेव्हा, धन पेरताना परमेश्वर काय सांगता, तुझ्यात जर हिंमत असत ना आता तुझ्या अंगावरती पडलेले धन जमावून दाखव बुवा. नाही मनुष्य जमा करू शकत. आलेलं पुण्य जर तुमच्या गाठीशी असेल तर तेवढंच बुवा मनुष्य घेऊन जाणार. म्हणून बुवा ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव आहे जीवन. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याची नाव आहे जीवन. आणि ज्याची 101% गॅरंटी आहे त्याचे नाव आहे बुवा मृत्यू. मृत्यू जर यायचं असेल तर आपल्या शर्टाचा बटन सुद्धा लावू देणार नाही, बरोबर की नाही. शर्टाचा बटन सुद्धा लावू देणार नाही, ताबडतोब चल मानणार. कारण परमेश्वराने जन्मात घालते वेळी एक करार केलेला, एवढी वर्षात तुका ह्या पृथ्वी तलावरती जीवन मिळणारा, त्याच्यापेक्षा तुका जीवन जास्त मिळणार नाही. 5 सेकंदाचा सुद्धा बुवा तुमका जास्त तुमका करार वाढून देणार नाही. फक्त आपल्या खोलीचा जो करार करू तो असतात तर तो 1 वर्षाची पुढच्या वर्षापर्यंत मुदत वाढू शकता, पण जीवन नाही बुवा. मनुष्य ज्यावेळी जन्मात येताना तेव्हा त्याचं वजन किती असतं लक्षात येतं तुमका. वजन किती असता, 2.5-3 किलो असता, 3.5 किलो 4 किलो सुद्धा असता. पण मेल्याच्या नंतर बुवा ज्यावेळी माणसाची राख होते त्या राखेचा वजन सुद्धा पहिलो माणूस जन्मताना तेवढाच वजन असता. म्हणून मनुष्य येते वेळी काय घेऊन येत नाही, जाते वेळी सुद्धा काय घेऊन येत नाही बुवा नाही काय. म्हणून बुवा मरते वेळी असे मरा, मरते वेळी असे मरा की जगाचा रंगमंचावर आपली एंट्री जरी संपली तरी मागून टाळ्या वाजल्या पाहिजेत बुवा, असं मरते वेळी म्हणायचं माणसाने. नाही तर इलो जन्मा किलो नि काय नाही, फक्त मी स्वराधीश आहे, कोण तुका विचारित नाही. या ठिकाणी महादेव परब यांच्या स्मरणार्थ हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय. आज हे बुवा पुण्य मिळालेलं आहे आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, भजन रसिकांच्या आशीर्वादाने नाही का बुवा. आज हे भजन रसिक आपल्यामध्ये आहेत, आपल्यात मानतात म्हणून बुवा सगळं आहे. आणि या सगळ्यांनी आमच्यावरती भरघोस प्रेम केलं म्हणून बुवा आम्ही आमच्या अंगावरची जरी कातरी जरी काढून जरी बुवा त्याचा जोडा करून जरी तुम्हाला शिवून दिला ना तरी तुम्ही केलेले उपकार आमच्यावरती आहेत ते आम्ही कदापि विसरू शकत नाही. आज या भजन क्षेत्रामध्ये जर आम्ही नसतो तर जोईल बुवा कोण नाही का हे ओळखू शकलो नसतो. कारण ही पुण्य ही आमच्या आई वडिलांनी आहे, आई वडिलांनी दिलेली आहे. म्हणून बुवा त्या आई वडिलांनी आमच्यासाठी जे केलंय आणि माझ्या मित्र परिवाराने, माझ्या भावाने, माझ्या आईने, माझ्या बहिणीने जे केलंय त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सादर करतोय. कसं गाऊ मी तुमचं गुण
किती तुमचं माझ्यावर ऋण, कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार, सांगा कसं मी फेडावं माझ्या कातळ्याचा जोडा शिवावा वाटे मग तुमच्या पाया. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण, कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार, कसं मी फेडावं माझ्या कातळ्याचा जोडा शिवावा
सन्माननीय दशरथ परब आणि प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकर मेस्त्री ते मार्गदर्शक यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा काय बुवांची अशी समज झालेली आहे की जोईल बुवा म्हणजे बिन बोलता भजन करू घेत नाही, त्याका गायन करू घेत नाही, काय करू घेत नाही व अशी काय जणांची समज आहे. कारण बुवा कान भरणाऱ्यांनी प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगायला पाठवलेला, लक्षात ठेवा. कान भरणाऱ्या शकुने महाभारत घडवलेला आहे. पण ते कोणाचा काय ऐकायचा? एखाद्या विषावरती डॉक्टराकडे गेलात तर त्याच्यावरती औषध आहे. पण कान भरणारे जे माणसं असतात ना, कान भरणारे, हिने असा केल्यान तिने तसा केल्यान, तू असा करतो रो, ह्यो तसा करतो रो, प्रत्यक्ष डोळ्यान बघल्याशिवाय आपण दुसऱ्याकडे बोलता कामा नये. बरोबर मिस्त्री साहेब? या ठिकाणी माझे परम मित्र मंजिल काळसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज बुवा अशी परिस्थिती झालेली आहे. मगाशी तुम्ही सांगितलं सगळ्यांची नावं घेतलात, तुमचे परम मित्र, सगळे मित्र आपलेच आहेत बुवा. जेवढे तुमच्यावरती प्रेम करतात तेवढे माझ्यावरती प्रेम करतात, नाही का? बरोबर की नाही? हा दुर्वास गुरव बुवा या भजन क्षेत्रामध्ये एक पहाडी आवाज, एक गोड आवाज म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, नाही का? म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. या माझं कधी स्पर्धेमध्ये नंबर इलो नाही. एकदा फॉर्म भरलेलं आहे, उत्तेजनार्थ इलो, त्याच्यानंतर परत काय भरलेलं नाही. विजय क्रीडा मंडळ 2008 मध्ये भांडू 2008 आणि त्याच्यापासून आता किती वर्ष झाली ती विचार करा. त्यापासून उत्तेजनार्थ मिळाला ना, माका बस झाला आयुष्यात येऊन एकदा तरी स्पर्धेत उतरलाय. बरोबर. पण परत मी काय त्याच्यात तो फॉर्म भरलेलो नाही. या आमदारकी आम्ही कधी भरलेलोच नाही फॉर्म. मगाशी तो किस्सो झालो ना, मगाशी सांगल्याने बुवाने घराकडे गेले त्यांच्या बुवा म्हणजे माका त्या कंपनीवाल्याने सुद्धा अशी रिक्षा दिल्या. आज 7 वर्षात ते रिक्षक झाली. 7 वर्षात एकदा सुद्धा टायर बदललंय नाही. पंक्चर होता कधी पण ती एकदा सुद्धा. आज मागा सांगा पेडणेकर साहेब, तुमच्या रिक्षेत किती माणसं बसतात? 4च्या वर नाही. पण माझ्या रिक्षेमध्ये 11 माणसं बसून मी स्टेशन पासून घेऊन फिरलेलो. 11. हा कोणाची हिंमत? 11 माणसं, ती सुद्धा काय जण दुऱ्या हाडाचे होते. ते आज येऊ नाही 2 पाडे. अशी माणसं माझ्या रिक्षेत बसलेली आहेत. म्हणजे तू विचार कर की जोईल बुवाची रिक्षात काय असा. पेडणेकर माझ्याकडे इल्लेले बुवा, माझ्या मुंबईत दिले आणि म्हणाले वा बुवा बसून तरी बघूया तुमच्या गाडीत. म्हणून पुढच्या सीटवर बसले. तोपर्यंत मी चाय सांगात गेलोय. चाय सांगात गेल्याबरोबर बुवा आता आपल्या ड्रायव्हर सीटवर बसले. एवढ्यात एक पोरगो इलोनी विचारला, बुवा ओ ड्रायव्हर साहेब खाली आहे का? काय विचारलं? ओ ड्रायव्हर साहेब खाली आहे का? पोरगो सुद्धा जाम पोचलेलो. ते मला बुवांका सांगितलं, बुवा द्या टाळी, मला पण खाली आहे. अर्धा सांगलंय पण कसा फोडून सांगा, आज माका जमत नाही. का तुका बोलायचं नाही माका. पण त्या कसा विषय होता, नाही बोलला तरी सुद्धा चैन पडत नाही. आज बुवा परिस्थिती, आज जी परिस्थिती आहे ना, पोरगे आज म्हणजे फॅशनला लागलेले आहेत. आज माझं चकवा वादक बघ, ही कट म्हणजे बघूसाठी लांब सुन म्हणजे लोक सुद्धा येतात. ही कट कशी आली? हा ही भेटणारी नाही साधी तुका कट. हा चव्हाण कट आधी. हा युगांडा सुनी तो माणूस बघ कट बघ. हाय चव्हाण ते ह्याच्यामुळेच वेगवेगळे कटी मारू शिकलेलो. बाकी कोणाला जमणारे नाही ती बघ. हा पण बुवा आज परिस्थिती अशी झालेली आहे की मग पोरगे एवढे येतात ना, लग्न कोणाची जुळत नाही. आता ह्याच्यातले फक्त मला वाटतं एकाचाच लगीन झालेलं असत. पण हे आता बदनाक येतात म्हणजे काय, थंडी असून सुद्धा ते बदनाक येतात. कारण घराकडे राहून करणार काय, त्यापेक्षा आपला क्रिकेट अकडे जाण्यापेक्षा बदनाक गेलेला बरा. एवढं कट मारून बघल्या पण काय कटत नाही का वाटत. काय करणार बुवा? आता पोरगी मिळणं सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारख्या झालेला.
पोरगी मिळणार सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे झालेला, जागा एक नाही आणि उमेदवार 50, अशी परिस्थिती झालेली आहे. मागे सरकारने काय काय नियम काढलेले ना, आता तुला माहिती आहे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाला, आधार कार्ड ड्रायव्हिंग कार्ड लायसनला लिंक झालेला, हा बरोबर. आता काय करूचा मोदी साहेबांका, काय करूचा की जीची किती लपडी आहे ती फक्त आधार कार्डला एकदा लिंक झाली काय लपडी करणारे मेले त्याच्यात. आता ह्या निवडणुकीत, आता जी निवडणूक गेली त्या मुंबईत नियम काढले नाही, काय नियम काढले तुमका माहिती आहे? आताच्या निवडणुकीत ज्याच्या नशिबात लग्न झाल्याच्या नंतर 4 गर्लफ्रेंड त्यांची वाटणी होणार, लक्षात ठेवा. तुझा कसा काय? ज्याची लग्न झाली नाही त्याच्या नशिबात 4-5 गर्लफ्रेंड त्याची वाटणी होणार, एक स्वतःच ठेवणार आणि बाकीच्या गरिबांना वाटणार, अशी इलेली आहे स्कीम आता. तेव्हा आम्ही सुद्धा दुष्काळात पडला होता, करायचा काय? फक्त जीवा भावाचो. त्या दिवशी माझा आणि बायकोचा ह्या भांडण म्हणजे असतात ह्याचाच पण त्या दिवशी कडाक्याचाच झाला. काय हळदी कुंकवाचं सीझन चालू आहे ना, आपली माघारी नगदी नटवण थटवण अगदी हळदी कुंकवाक जावक निघाली. हळदी कुंकवाक जावक निघाल्याबरोबर बाहेर इली अगदी लाली पावडर लावून माका विचारता, अहो मी कशी दिसते? तर म्हटलं खूप छान दिसतस गो, लय भारी दिसतोस, लाखात 1 नंबर. आता फोन लावून सांगा गो, परत लपडा होय, उद्या बारी करूच्या माका परत तुझ्या भाऊजी होणार. तर माघारी म्हटलं ह्या लाखात 1 नंबर दिसतं. तर बायको म्हणता, हो दिसतंय सुंदर, पण तुमका मी आवडतंय किती ना सांगा, मी तुम्हाला किती आवडतंय ऐका करत तयार नाही. मी म्हटलं गो तुमका लय आवडतस गो, 7 जन्मी फेरे तुझ्या मडा घेतलाय म्हणजे लयच आवडतस माका. तरी पण माघारी हटनाक पेटली, म्हणजे किती आवडते ता सांगा. तर म्हटलं एवढ्या तू माका आवडतस ना की तुझ्यासारखे अजून 4-5 करीन असा माका वाटता. बाबा थंय बीट मसालो लावून भांडण झाला, करणार काय? तरी पण कसा तरी आवर घातल्यान तोडा. मी म्हटलं आता काय बोलायचं नाही, तरी पण म्हणायला हो काय माहिती आहे आता सगळीकडे हळदी कुंकू घालतात ना, सगळीकडे हळदी कुंकू घालतात ना, मग समजा आमच्याकडे जर हळदी कुंकू घातला तर मी हळदी कुंकूला काय देऊ? तर म्हटलं येणाऱ्या बायकांना सगळ्यांना माझा व्हॉट्सअप नंबर दी. जाग पेटला प्रकरण. आता उद्या जाऊ की नको हे प्रश्न मला पडलेलो. बरं त्याच्यात तू फोन करू नको जर सांगतो बहिणी त्या, म्हणजे मी म्हटलंय पण खरोखर मनापासून. किती वाजले? 7:30 वाजले ना, असू दे ठीक आहे. बुवा मजा करावं, काय टेन्शन नाही बुवा. आता सांगते तुमका पहिल्या काळात बुवा एक डझन पोरगी असायची. तसो हिशोबा काय तुका 1 माका 2 करणार काय? पोरगीच कोणाला दावत नाही, बरोबर की नाही? अन्न सगळ्यांना पाहिजे पण शेती करू कोण बघत नाही. सावली सगळ्यांना वाईया पण झाडा लावू कोण बघित नाही. सून सगळ्यांना होईया पण पोरगी जन्मात घालू कोण बघित नाही. आपल्या पोरग्यांनी करायचा काय आता? बरं ज्याची बायको गुरुवार त्यांनी नारळ घेतल्या की अमुक ठिकाणी चाललो तो काय गरोदर हा या माहिती पडा बाया की त्यांनी पिशेत 50 रुपयाचं नारळ 10 रुपयाचं एक अगरबत्तीचं पुरो घेतल्या की बाबा खायचो तरी गाठतलो. कोणतरी ते का सांगलेलं असता काय अमुक ठिकाणी एक बाबा आहे त्याच्या आशीर्वादानेच नुसती पोरा होत. आशीर्वादाने जर पोरा होत असती तर मग पण तो जाणार थय गेलो की देवाक नवस केल्याने त्यांनी माझी बायको गुरुवार अगदी तिच्या पोटी पुत्रच जन्माक येऊ भयो. पोरगी गावणार खय माका सांग. ते दिवशी असे 3 मित्र कटोड्यावर बसले होते. 3 मित्र, तिघांची पण लग्न झाली. एकामेकाकडे काय लग्नात जमला नाही त्यांना, तरी सुद्धा लग्नाची वार्ता चालली, आपली पोरग्यांची वार्ता चालली. तो धोंडी काय म्हणता, पांड्याक धोंडी काय म्हणता, अरे पांड्या लगीन बिगीन केलं मग पोरगी बिरगी कशी काय? तर म्हणालो पोरग्याच आता गंमतच झाली रे. म्हणता बायको माझी गरोदर असताना पिक्चर बघित होती, तो जुडवा, आणि म्हणता जुळा झाला ना रे माका. दुसरो तो धोंडी होतो तो म्हणालो अरे माका माहितीच नाही रे असा होता. आता खरी गोष्ट आई माझी सुद्धा म्हणता बायको गरोदर होती तेव्हा पिक्चर बघित होतो. खायचा हो
थ्री इडियट्स. वा, थ्री इडियट्स. चौथो जो होतो बाबलो, ह्या दोघांचा विषय ऐकवत नाही. तो पळत घराकडे जाऊ लागलो. हे दोघ जण आडावतात ते अरे जाता होय. तो म्हणालो अरे शिरापणाने म्हणता घराकडे जाताय आधी. अरे कशा घराकडे जाता तर म्हणता माझी बायको सुद्धा गरोदर आणि ती पिक्चर बघता. खयचो अलीबाबा 40 चोर. पर्याय नाही बुवा. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय ज्ञानेश्वर कदम बुवा या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या बुद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माझ्या बाजूला येऊन बसण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे सन्माननीय राकेश मिसाळ बुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. राकेश मिसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय आणि गजराला सुरुवात करतोय. ज्ञानेश्वर कदम बुवा या. मी म्हटलं ज्ञानेश्वर कदम बुवाच आहेत खरोखर. म्हणजे नाही पण सेम टू सेम म्हणजे फरकच नाही. तरी पण मी म्हणताय हाक मारते तरी ते येत नाही कशावर. गजराला या ठिकाणी सुरुवात करतो. गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच मनोरंजन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर, हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर तोलून चालायचं नाही. हे गड्या तोलून चालायचं नाही. घडा बापाचा, घडा बापाचा, घडा बापाचा रे भरल्यावर हरी धडगत नाही. घडा बापाचा रे भरल्यावर कलियुगात धडगत नाही. घडा बापाचा रे भरल्यावर कलियुगात धडगत नाही. हरिनामाचा मोल सोन्या चांदी तर, मनुष्य जरी पैशाने श्रीमंत असला तरी त्याचा उपयोग काय नाही लक्षात ठेवा. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक होताना बुवा दगडाच्या पायरीवरतीच लोक नतमस्तक होतात. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून तुमच्याकडे सोन्याची झोळी जरी भरलेली असेल तर त्याला कोण विचारणार नाही. जर तुमची झोळी जर पुण्याने जर भरलेली असेल तर आयुष्यामध्ये बुवा तेच कर्म आणि तेच पुण्य तुमच्या मागून आल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतोय बघा. झोप लागत नाही. लक्षात ठेवा. मनुष्याकडे पैसो असलो तरी त्याला सुखाची झोप लागत नाही. का चोर चोरी करू घेत म्हणून. पण एखादो गरीब कांदो मीठ भाकरी खाऊन सुद्धा बुवा कोपऱ्यात असोच जरी पडलो तरी त्याला पटकन झोप लागतात. कशामुळे परमेश्वराचं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये आहे. त्या चोरी लबाडी करूची गरज नाही बुवा. चोरी लबाडी करूची गरजच नाही. तो आयुष्यभर कष्ट करून सुद्धा बुवा सुखाची झोप घेऊ शकतो. म्हणून बुवा काय म्हणतो कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो.
समाजामध्ये जर भांडणं जर कोणामुळे होत असली, घराघरामध्ये किलेच जर कोणामुळे होत असाल, तर एक म्हणजे तुमच्याकडे असणारो पैसो, तुमच्याकडे असणारो पैसो, दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बायको, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असणारा धन दौलत, ह्याच्यावरून बुवा आणि पाहुण्या रावण्यामध्ये सगळ्यात आज भांडणा किलेच होतं. ते का होतं बुवा? आज प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज भाऊ माझा समर्थपणे खांद्यावरती हात टाकून होता, म्हणून आज समाजामध्ये मी ताटमानेने जगतोय बुवा. बरोबर? प्रत्येकाने विचारच केला पाहिजे. आज बुवा आपले गुरुश्रेष्ठ आहेत, आज आपले गुरुश्रेष्ठ आहेत. बुवाने सांगितलं की हे पांचाळ घराणा बुवा, नाही काय? आज माका सुद्धा अभिमान या पाटील घराणा बुवा. आज या पाटील घराण्याने बुवा आपलं नाव किती मोठं केलेलं आहे, नाही काय? हरिनामाचा झेंडा बुवा फडकत 7 समुद्रा पार ठेवला, नाही काय? ही फक्त आणि फक्त पाटील बुवांच्या, पाटील घराण्याची ताकद आहे. बरोबर की नाही? आज पंचरत्न आपल्यामधून निघून गेले, पण त्यांनी आपापल्या परीने तो वटवृक्ष लावण्याचं काम केलं, त्यांनी तो वटवृक्ष पोसण्याचं काम केलं. आणि आज त्याच्या कुठेतरी आम्ही फांद्या आहोत, नाही का बुवा? त्याचं पालन करणं प्रत्येकाचं काम आहे. म्हणून बुवा आज प्रत्येकाने आपला घर कुटुंब एकत्र कसा राहावा त्याच्यावर प्रत्येकाने लक्ष केंद्रित करू. नाही तर बुवा हेवे दावे करून काही एक उपयोग नाही. ज्यावेळी आपला एकटा पडता ना मनुष्य, ज्यावेळी एकटो पडता, तेव्हा माणसात समजता आपला कोण आहे पारख्या कोण. बरोबर की नाही? म्हणून तुमका सांगितलंय की कान भरणाऱ्याने प्रभू रामचंद्रात 14 वर्षाचा वनवास केल्याने आणि कान भरणाऱ्या शकुनीने महाभारत घडवला. म्हणून काय म्हणतोय बघा, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज बुवा नवीन गाणी सुद्धा येतात, ट्रेंड आलेला आहे सगळा, नवीन गाणी, नाही काय? या आता मध्ये थांबवतोय, तब तक तुम किरीस का सुनेगा? किरीस का सुनेगा? नवीन गाणी सगळ्या होई असतात, पण आज वेळ थोडस कमी असल्यामुळे सगळा करू गावत नाही. नाहीतर प्रेमाची गाणी तर सगळ्यांनाच होईच असतात. एक म्हणून दाखवलंय, प्रेम वर वरलं ग तुझं,
स्टार तो पोरगो झालो गाणं झाल्याबरोबर. आणि त्या पोरग्यात जेवढा कमावल्या नसतात एवढा बहिणी बुवानी त्याच्यावरती कमावलेला. आमच्या पप्पानी गणपती आणला, व आमच्या पप्पानी गणपती आणला. म्हणत असायची ना त्यावेळी गाणं. माय पित्याच्या भानगडीत जाऊ नको. फक्त चौकानं सांगल्याने त्यांका सांभाळ बाबा, तुम्ही हा सुनू मी आहे ऐकला. फक्त वा नाराज नाही ना. हा काय ते पण बुवानी मगाशी सांगितलं की आज सौंदाळ्यात साऊंडवाले सुद्धा तकडे म्हणजे माझ्या अगोदर तुमका पोचवचा म्हणून सांगल्या ना. माझा भजन झाला की तुम्ही आपला स्पीकर काढा जाग्यावर सकाळी सुन करून दे मग येऊन दे तकडे. बरोबर की नाही बुवा. हा हरिनामाचं बोल सोन्यात नांदी तर, हरिनामाचं बोल सोन्यात नांदी तर, हरिनामाचं बोल सोन्यात नांदी तर, हरिनामाचं बोल सोन्यात नांदी तर. तोलून चालायचं नाही गड्या, तोलून चालायचं नाही गड्या. बाबा तर भरल्यावर कलियुगात दडगत नाही. माणसाची माणुसकी सगळी हरवत चाललेली. आज पंचपक्वानाचा ताट जरी पुढ्यामध्ये असला तरी मायेचा घास आपल्याला मिळत नाही. का आपले आई वडील बुवा जोपर्यंत हत तोपर्यंत तुमका आपल्या अन्नात तो आपल्या घासात तो एक घास अर्धो घास तरी ठेवल्याशिवाय राहणार नाही. नाही का बुवा. पण आज घराघरामध्ये आई वडील बुवा कोणाक नको झालेले. पहिलो काळ होतो की 10 मुलं आई सांभाळत होती. एक आई 10 मुलांना सांभाळत होती. आणि आजची परिस्थिती झाली 10 मुलगे असून सुद्धा एका आईक सांभाळू शकत नाही. शोकांतिका बुवा आज नाही काय. म्हणून बुवा माणसाने एकदा मिळालेला जन्म परत मिळत नाही. एकदा फुललेलं फुल परत फुलत नाही. आणि या जगामध्ये तुम्हाला बुवा हजारो लाखो माणसं मिळतील पण हजारो आपल्या चुकांना क्षमा करणारे जन्म जाते. आई वडील परत या समाजामध्ये तुम्हाला परत कदापि मिळू शकत नाही बुवा. आई माझी मुंबई का, वडील माझे नाहीत, आई माझी मुंबई का. पण सकाळ संध्याकाळ तिका फोन करू कसोय. एक दिवस जरी फोन चुकलो किंवा टायमिंग जरी चुकलो तरी ती तकडे वराडणारच माका. हे
आज खरंच रे सकाळपासून फोन लागत नाही हा. माका नाही लागलो तर बहिणीक तरी लावणार तो खया तो बघो तो खरी गेलो गावात गेलो तो काय करता म्हणजे हिची काळजी तिका असता बरोबर पण मिळत नाही म्हणून नाही पण मायेचा जो घास असतो किंवा ज्यावेळी लहान लहान आम्ही होतो त्यावेळी आई जायची लाकडांना जायची आम्ही वाट बघत असायचो ह्या मे महिन्याच्या सीझनला वगैरे ज्यावेळी आई लाकडाची मुळी घेऊन यायची बुवा त्याच्यावरती काय असायचा काजी असायची वरती चारा बोरा असायची आणि बोंडाची शिवलेली माळ असायची एक लावलेली म्हणजे का प्रेम आता राहुलेला नाही ज्यावेळी पहिल्यांदा मनुष्यात जर मुंबईतून येलो तर सोडूक जाताना सुद्धा बुवा रस्ते एसटीत पोरगो बसलो तरी ढसाढसा आई वडील रडायची आता तुमका कोण रडताना दिसत नाही कोण कधी रडताना दिसता कोण इलो नि गेलो कधी माहिती पडत नाही माणूस मेल्यानंतर सुद्धा कोणाच्या डोळ्यातून अश्रू येत नाही बघला मेल्याच्या नंतर सुद्धा कोणाच्या डोळ्यात अश्रू येत नाही चांगला सांगलेला सुद्धा कोणाला घरी पटत नाही गेलो बघ रात्रीचे कसे बोंबाटतात बघत ना तो पुयेल घालीत गेलो म्हणजे तुम्ही मरा करणार आमचा काय त्याच्याशी देणं घेणार नाही ही परिस्थिती आहे त्या दिवशी अशीच परिस्थिती झाली एकाची आऊस वारली अजिबात रडलो नाही बापूच वारलो त्याचो अजिबात रडलो नाही भाव वारलो त्याचो रडलो नाही शेवटी बहीण वारली तरी सुद्धा तो रडलो नाही एवढं धीर गंभीर मनुष्य रडलोच नाही आणि अचानक त्याची त्या दिवशी सख्खी बायको हार्ट अटॅकने गेली 13 दिवस रडावतो 13 दिवस पाणीच घेऊन आहे शेवटी बुवांका ही बातमी समजली बुवा गेले त्याच्याकडे सांत्वन करू म्हणाले बाबा ऐकलं सोन्या एवढं खेकाने रडतं औषध तुझ्या एवढा काय एवढा केलं तरी सुद्धा औषध गेली तेव्हा रडलंच नाही त्या माणसानं काय सांगल्या बुवा काय करू माझे अश्रू थांबत नाहीत पण आई गेली तेव्हा आजूबाजूच्या म्हातारे रडत होती माझ्याकडे मिठी मारल्यानी आणि सांगल्यानी बाबू औष गेली तर जाऊ दे औषधीची माया मी तुका देता बाबा गेले तेव्हा सांगल्यानी आजूबाजूचे म्हातारे गेले सांगल्या बाबू ऐकू ना दादा नको दादा नको बापसाचे माय आम्ही तुका देता गपरवलो बहीण गेली तेव्हा आजूबाजूच्या बहिणीने सांगल्यानी रक्षाबंधनला राखी मी बांधतय रडा नको भाव कोणतरी इलेनी तिने सांगल्यानी अर्धी जमीन झाली तरी माझी तुका देतय पण बाबा रडा नको पण आज म्हणा एवढं रडतय 13 दिवस म्हणता आज रडतय पाणी सोडलंय पण असा कोण सुद्धा बाहेर माणूस येऊन मला सांगत नाही असा समाज झाला तर सोळा चांदी नाही अशी परिस्थिती झाली आहे सन्माननीय पंढरीनाथ परब आणि वंदना परब यांच्या स्मरणार्थ हे आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिकालय स्वीकारतो. धन्यवाद. सद्गुरु साईचरण सेवा मंडळ
सन्माननीय उमेश कारेकर यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वामी समर्थांवरती गाणं म्हणा यासाठी निमेश परब यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय, स्वीकारतोय. वंदना परब आणि पंढरीनाथ परब यांच्या स्मरणार्थ मगाशी 100 रुपये दिले, ते 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी समर्थांच्या गीतासाठी आराध्य परब याचकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.